या व्यक्तींसाठी टेंडर का मंजूर करताय, हा महत्वाचा प्रश्न इथे निर्माण होतो. एवढी घाई कोणासाठी आहे, कशासाठी आहे? आणि माजी सन्माननीय मुख्यमंत्र्यांवर आमचा विश्वास आहे की ते भ्रष्ट नाही आहेत, पण नुसता विश्वास ठेवून किंवा नुसतं ते भ्रष्ट नाही आहेत असं म्हणून होणार नाही. या सगळ्या गोष्टीची चौकशी ही मुख्यमंत्र्यांनी लावली पाहिजे. हे कोणासाठी फेवर करायला महानगरपालिका काम करते, हा कोणाचा माणूस आहे, या सगळ्याची चौकशी मुख्यमंत्र्यांनी केली पाहिजे अशी आमची अपेक्षा आहे त्यांच्याकडनं. आणि जर आम्ही 1 आठवड्याची मुदत देतोय महानगरपालिकेला 8 दिवसाची, जर झालं नाही तर आयुक्तांच्या दालनाबाहेर आम्ही स्वतः बसून राहू जोपर्यंत याची चौकशी लावत नाही. आम्ही तिथनं हटणार नाही हे आयुक्तांनी लक्षात घ्यावं. आणि हा आमचा शेवटचा इशारा आहे. जोपर्यंत या प्रकरणाची चौकशी होत नाही, या प्रकरणाचं सत्य बाहेर येत नाही, याची चौकशी लावली जात नाही, तोपर्यंत आयुक्तांच्या दालनाच्या बाहेर आम्ही धरणं घेऊन बसणार आहोत. उपोषण नाही, धरणं. मनसेचे उपोषण स्टाईल नाही, आम्ही धरणं धरून बसू. मग आयुक्त कॅबिनमध्ये राहतील, आम्ही आयुक्तांच्या कॅबिनमध्ये राहू. मग आयुक्त घरी जातील तर आम्ही घरी जाऊ. हे आम्ही आयुक्तांना स्पष्टपणे सांगतो. आम्ही त्यांना 10 वेळेला भेटीची वेळ मागितली, 10 वेळेला पत्र दिलेली आहेत. आयुक्त आम्हाला या प्रकरणात वेळ देत नाहीये, म्हणून आम्हाला दुसरा पर्याय नाहीये. टेंडरच काढलाय ना. हो, कारण याची चौकशीची मागणी आम्ही करणार आहोत. आमच्याकडे पुरावे आम्ही दिलेले आहेत. याची उत्तरं नाही आहेत आयुक्तांकडे, म्हणून टाळाटाळ चालू आहे. पण ह्या संपूर्ण प्रकरणाची चौकशी जोपर्यंत होत नाही, हे टेंडर रद्द होत नाही, आम्ही आयुक्तांच्या दालनाच्या बाहेर बसून राहू. कधी बसू, काय बसू ते आम्ही योग्य वेळी सांगू. पण आधीपासून सांगितलं तर ते जायलाच देत नाहीत. म्हणून लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.